बीड शहर पोलीस स्टेशनमध्ये खंडणीतला आरोपी वाल्मिक कराड आहे आणि पोलीस स्टेशनमध्ये 5 पलंग आणण्यात आले। त्यावरून विरोधकांनी पोलिसांना धारेवर धरले। सध्या 5 पैकी 4 पलंग बाहेर काढण्यात आलेत, मात्र 1 पलंग अजूनही पोलीस स्टेशनमध्ये आहे। तो 1 पलंग कोणासाठी असा सवाल विरोधक करतायत। दरम्यान कोणालाही व्हीआयपी ट्रीटमेंट दिलेली नाही। सीसीटीव्ही बसवण्यात आलेले आहेत, त्यामुळे पलंग कराडसाठी आणल्याचा आरोप चुकीचा आहे असं पोलीस अधीक्षकांनी म्हटलंय। बीडमध्ये सध्या गाजत असलेल्या या प्रकरणावरती सहाय्यक पोलीस अधीक्षक सचिन पाणकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। इथे आपण काय केलंय की एसआरपीएफचा एक प्लाटून आवारामध्ये ठेवलेला आहे। त्याचप्रमाणे मेन गेट जे आहे त्या गेटवरती देखील सर्वसाधारणपणे 100 ते 150 व्हिजिटर जे आहेत ते पोलीस स्टेशनला व्हिजिट देण्यासाठी येतात। तर त्या ठिकाणी आपण व्हिजिटर बुक ठेवलेले आहे। प्रत्येकाचे येण्याचे प्रयोजन, तो कशासाठी आलेला आहे त्याची देखील आपण नोंद घेत आहोत। पोलीस स्टेशन परिसरामध्ये सर्वसाधारण 22 सीसीटीव्ही कॅमेरे आहेत आणि ते सर्व अद्ययावत आहेत आणि सर्व यंत्रणा सुसज्ज आहे, सुरक्षित आहे। कोणी म्हणजे तिथे वेगळं कुठलंही दुष्कृत्य हे करू शकत नाही। वारंवार वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी भेट देत आहेत, त्यामुळे असं कुठल्याही प्रकारची स्पेशल ट्रीटमेंट किंवा असं काही नाही।